ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे घाटशिळ पारगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांची आज मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजता उपस्थिती होती। ओबीसींना आरक्षण हे संविधानाने दिले आहे। आमचे आरक्षण कोणी हिसकावून घेऊ शकत नाही। जर ओबीसी आरक्षणाला कोणी धक्का लावला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्यासाठी पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आली तरी हरकत नाही। त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही आता संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणासाठी कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर आम्ही कदापि खपून घेतले जाणार नाही, असे प्रतिपादन ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मणराव हाके यांनी शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव या ठिकाणी ते बोलत होते। त्यांची आरक्षण बचाव संवाद यात्रा ही घाटशिळ पारगाव येथे आली असता जंगी त्यांच्या यात्रेचे ओबीसी समाज बांधवांनी स्वागत केले। आपल्या टोटल 400-450 जाती करतात। त्या जातीवर जे आरक्षण सरकारने निवडण्याचं काम झालेलं आहे, समाजाने निवडण्याचं काम झालेलं आहे। या करता त्यांनी स्वतःचा प्राण आपल्याकरता केलाय। त्याच्याकरता सर्वांना आपल्या ओबीसी बांधवांना सगळ्यांना एवढीच विनंती माझी की एकजूट करू। आपल्याला हे कुठल्या परिस्थितीमध्ये सरकारवर नाव आणून किंवा त्या विरोधक नेत्यावर त्याच्यावर धार आणून आपलं कमीत कमी आपलं जे 27% हे आपल्याला राहावं एवढीच विनंती करून सगळ्या अशा प्रकारे ओबीसी बांधवांमध्ये संवाद साधण्यात आला।